नमस्कार मित्रांनो, सर्वांना शुभ सकाळ. तुमचा दिवस आनंदात जाओ. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे की आपला सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी रुस्तम हिंद केसरी बकासूर साहेब, त्याचबरोबर मित्रांनो आपले सर्वांचे लाडके सप्त हिंद केसरी ड्रायव्हर विठ्ठल ड्रायव्हर बुधकर अजय शेठ कलेढोण यांच्या तेजाभाईबद्दलचे अपडेट आपण पाहणार आहे. अपडेट म्हणजे हे दोन्ही नंदी पुढील कोणत्या मैदानात पळणार आहेत याचे अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. तर आपण व्हिडिओ चालू होण्याच्या आधी सांगणार आहे की हे दोन्ही नंदी वेगवेगळ्या मैदानामध्ये आपल्याला वेगवेगळ्या तारखेला पळताना पाहायला मिळणार आहेत. तर म्हणजे तेजाभाई आपण नक्की कोणत्या मैदानात पळणार याचे अपडेट प्रथमतः सांगणार आहे. तर मित्रांनो, आता आपल्याला तेजाभाई उद्या 21 तारखेला मौजे पोपर्डी तालुका वाई जिल्हा सातारा या ठिकाणी एक भव्य दिव्य असं ओपनचं बैलगाडी शर्यतीचं मैदान आहे मित्रांनो. आणि याच मैदानामध्ये आपल्याला तेजाभाई पळताना पाहायला मिळणार आहे. या मैदानाचे बक्षीस स्वरूप आहे प्रथम क्रमांक 1,01,000 रुपये आणि द्वितीय 71,000, तृतीय 51, चतुर्थ 41, पंचमी 31, सहावं 21 आणि सातवं 11,000 रुपये अशी या मैदानाचे बक्षीस स्वरूप असून या मैदानामध्ये आपल्याला तेजाभाई 100% पळताना पाहायला मिळणार आहे एका चांगल्या आणि टॉपच्या पायऱ्यामध्ये. आता मित्रांनो, राहिला प्रश्न आपल्या लाडक्या दशम हिंद केसरी रुस्तम हिंद केसरी बकासूर साहेब बद्दल. तर मित्रांनो, बकासूर कोणत्या मैदानात पळणार? बकासूर पण आता चांगल्या फॉर्ममध्ये आहे. मागील तेजाभाई आणि बकासूर पळाले, काही कारणास्तव गाडी पब्लिकने लागल्यामुळे गाडीला कमी स्पीड लागलं आणि गाडीनं सेमीला मार खाल्ला. पण नक्कीच ही जोडी देखील आगामी मैदानात कुठल्या तरी 100% पळेल. तर मित्रांनो, आता जाणून घेणार आहे आपल्या लाडक्या बाक्याभाईचा कोणत्या मैदानात कमबॅक होणार. चला तर बघूया. तर मित्रांनो, आपला लाडका दशम हिंद केसरी बकासूर अजून तरी 2 दिवस आरामावरच असणार आहे. म्हणजेच की आपला लाडका दशम हिंद केसरी बकासूर आपल्याला 22 तारखेला पळताना पाहायला मिळणार आहे एका चांगल्या आणि टॉपच्या मैदानामध्ये. तर हे मैदान नक्की कोणतं? तर मित्रांनो, हे मैदान आहे पिंपळगाव बसवंत या ठिकाणी, तालुका निफाड, जिल्हा नाशिक या ठिकाणी एक भव्य दिव्य असं 2,11,000चं मैदान आहे मित्रांनो. मोठ्या रकमेचं मैदान आहे आणि याच मैदानामध्ये आपला लाडका दशम हिंद केसरी बकासूर पळण्यासाठी खास आकर्षण म्हणून प्रेक्षकांसाठी बकासूर या नाशिक येथे जाणार आहे. त्यामुळं सर्व प्रेक्षकांचं बकासूरवर 100% लक्ष लागलेलं आहे. कारण की एवढ्या लांब जाऊन मोठं मैदान गाजवायचं बकासूर चांगल्यारीत्या करतो. त्यामुळं उद्या म्हणजे 22 तारखेला बकासूर आपल्याला 100% या मैदानात पळताना पाहायला मिळू शकतो. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.